बातमी आहे कोल्हापुरातनं। कोल्हापूरमध्ये महायुतीचा पराभव झाला। कोल्हापूरमधील पराभवाची कारणं शोधणार, राज्यामधील विविध राजकीय घडामोडींचा निवडणुकीवरती परिणाम झाला असावा। लोकसभा निकालानंतर कोल्हापूरमधील महायुतीच्या नेत्यांची ही प्रतिक्रिया आता समोर येते। कोल्हापूरमध्ये महायुतीचा पराभव झाला आहे। कोल्हापूरमधील पराभवाची कारणं आता शोधली जाणार आहेत महायुतीच्या नेत्यांकडून। राज्यामधील विविध राजकीय घडामोडींचा निवडणुकीवरती परिणाम झाला असावा असा अंदाज कोल्हापूरमधल्या महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। लोकसभा निकालानंतर कोल्हापूरमधील महायुतीचे नेते याबद्दलची प्रतिक्रिया देत आहेत। ही बैठक खऱ्या अर्थानं सर्व नेते मंडळींचे आभार मानण्यासाठी बैठक बोलवली होती। अतिशय मनापासून सर्व घटक पक्षाच्या सर्वच नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी अतिशय जिद्दीनं काम केलं। त्याबद्दल उमेदवार म्हणून माझ्या पक्षाच्या वतीनं आभार मानण्यासाठी ही बैठक बोलवली होती। खरं म्हटलं तर कालच्या चर्चेमध्ये पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी सूचना केली होती, त्या निमित्ताने ही बैठक घेतली। या पुढच्या काळामध्ये सुद्धा महायुती म्हणून एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये आपण काम करू अशा पद्धतीची चर्चा झाली आणि जिथं कुठं मताधिक्य कमी झाले त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करून पुढच्या काळामध्ये कशा सुधारणा करता येतील या पद्धतीची चर्चा निमित्तानं। ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये या 2.5 वर्षामध्ये अनेक उलथापालथी झालेले आहेत। वेगवेगळे घटक पक्ष समाविष्ट झालेले आहेत। मराठा आरक्षणाचं आंदोलन एका बाजूला मोठ्या प्रमाणात त्याचाही फटका बसलेला आहे। काही ठिकाणी उमेदवाऱ्या उशिरा जाहीर झाल्या त्याचा फटका बसलेला आहे। म्हणजे ह्याचं थोडंसं वरिष्ठ पातळीवर ॲनालिसिस करावं लागेल। असं एकच हे आपल्याला म्हणता येणार नाही की अमुक पक्ष आल्यामुळं नुकसान झालं किंवा हा पक्ष वेगळा झाल्यामुळे नुकसान झालं, असं त्याचं ॲनालिसिस करता येणार नाही। अनेक 8-10 कारणं आहेत, त्या सगळ्यांचं ॲनालिसिस झालं पाहिजे। माझा असा अंदाज होता की कागलच्या मताधिक्यावर प्राध्यापक संजय बंदी निवडून येतील, परंतु याला फार मोठा जो छेद होता त्याला बसलेला आहे आणि माझीसुद्धा अनपेक्षितपणानं हा धक्का आहे। शक्ती मार्ग त्यामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघातली 15 आणि तशी राधानगरी भद्रगड मतदारसंघातली सुद्धा 25-30 गावं यामध्ये येत आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध होता आणि या सगळ्या मंडळींना विरोधी घालण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती। त्याचा परिणाम झाला स्वतः शाहू महाराजच राहिल्यामुळं त्याचाही फार मोठा परिणाम झाला।